नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. यंदा 10वीचा निकाल विक्रमी लागलाय. अनेक विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेत. त्यामुळे 11वीचं ॲडमिशन घेताना सुद्धा मोठी पंचायत होऊ शकते आणि ॲडमिशनची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. ती नेमकी कशी आहे, त्या संदर्भातले बारकावे कुठले आहेत, त्या संदर्भातल्या बारीक अडीअडचणी कुठल्या आहेत, त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. आणि त्यासाठी रमेश देशपांडे सर, हे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे सदस्य आहेत, ते आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आपल्याला 11वीचा ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली. साधारणतः कधीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येतील? ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख 27 जूनपर्यंत असेल. सुरू झाली आहे प्रवेश प्रक्रिया 5-6 दिवसापूर्वीच. त्याचा भाग 1 जो आहे तो आधीच सुरू झाला होता, ज्याच्यात वैयक्तिक माहिती भरायची होती आणि ICSE CBSEचे मार्क पण त्याच्यात येत होते. पण 10वीचा निकाल कालच लागल्यामुळे त्यांचं आत्ता घाईने आत्ता सुरू झालेलं आहे. आणि काल रात्रीपर्यंत चांगल्या बऱ्यापैकी पार्ट 1 भरले गेलेत असं लक्षात आलं आहे. पार्ट 2 सुरू झालेला आहे. आज दुपारपासून पार्ट 2 सुरू होईल. त्यामुळे आता 27पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन. आणि ही जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी सुरू होईल त्याच्यामध्ये साधारणपणे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, त्यांना कुठून फॉर्म भरता येईल, या सगळ्या विषयात काय माहिती सांगाल? एकतर जे मुंबईतल्या शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी त्यांच्या शाळेतच जायचं आहे. त्यांच्या शाळेतनं त्यांना ती पुस्तिका मिळेल. त्या पुस्तिकेमध्ये लॉग इन ID पासवर्ड आहे. तो बदलायचा कसा आणि सेफ कसा ठेवायचा याचे सगळे सूचना दिलेल्या आहेत. तो लॉग इन ID पासवर्ड घेऊन त्यांनी ऑनलाईन त्यांचा फॉर्म उघडायचा आहे आणि मग तो फॉर्म भरायचा आहे. मुंबईच्या बाहेरचे जे येतील त्यांनी ते मुंबईत जिथे राहायला येणार असतील तिथल्या जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर जायचं आहे. आपली जी साईट आहे त्या साईटवर मार्गदर्शन केंद्र दिलेली आहेत. त्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन त्यांनी जवळच्या हीच माती पुस्तिका घ्यायची आहे. तिकडे त्यांना मार्गदर्शनही होईल आणि मग त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करायची. यापूर्वी मुंबईमध्ये आणि मुंबई आणि काही निवडक शहरामध्ये ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होती, पण यंदा काही नवीन शहरं त्यामध्ये भर घातली. आणि ती कुठली आहेत? यावेळेला यापूर्वी मुंबई आणि पुणे, पिंपरी चिंचवड असं होतं. त्याच्या व्यतिरिक्त आता नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशा अजून 4 शहरं त्याच्यामध्ये जोडली गेली आहेत. त्यामुळे यावेळेला साधारणतः 5 लाख मुलं ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत असतील. म्हणजे औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नाही केला तर अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळण्याची काही सोय आहे? आत्ता तरी त्या बाबतीत काही खुलासा नाही आहे, पण त्याच्याबद्दल काहीतरी नंतर सांगितलं जाईल. पण आत्ता एवढे दिवस असल्यामुळे राहण्याचं काही कारण नाही. अजूनही 11-12 दिवस आहेत मुलांकडे आणि निकालाची इंटरनेट प्रत्येक सगळ्यांकडे आहे. त्यामुळे असं काय होण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना जर का 11वीत प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि आपल्या हातामध्ये वेळ आहे, आपण ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं. साधारणतःपणे ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? एकतर जे मुंबईचे विद्यार्थी आहेत म्हणजे त्या शहराचे आणि जे पहिल्यांदी 10वीला बसून पास झाले अशा मुलांना त्यांचा नंबर टाकला, सीट नंबर आणि बोर्ड, की त्यांची जी बोर्डातली माहिती आहे ती आपोआप तिथे येणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना त्यांची माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये. आता ही माहिती भरत असताना तुमचा संवर्ग, नंतर तुमचं जे नाव आहे हे नाव तुमचं आणि तुम्ही जे नाव भरले ते आणि बोर्डाच्या मार्कशीटचं नाव साधारणतः सारखं असलं पाहिजे. CBSEच्या वगैरे मार्कशीटमध्ये नावं लिहिण्याची पद्धत वेगळी असते, तर तीच पद्धती ते अवलंबली पाहिजे हे बघायला पाहिजे. आणि बाकी जी माहिती भरली आहे जी आपोआप येत असली तरी ती तपासून बघितली पाहिजे की ती आपोआप आलेली माहिती बरोबर आहे का. नसेल तर मग ती बदलून घेतली पाहिजे. आणि जे स्वतः फिजिकली माहिती भरतायत म्हणजे आपोआप येणार नाही, त्यांनी ती शाळेतच भरावी. इव्हन ज्यांची माहिती आपोआप येते त्यांनी शाळेतच जाऊन भरावी. म्हणजे त्याच्यामध्ये काय अडचणी असल्या तर शाळेकडनं व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल. कारण शाळेच्या लोकांना, शिक्षकांना आणि सरकारने 3-4 आठवड्यापासून मार्गदर्शनाचे फेऱ्या चालू आहेत. त्यामुळे त्यांना अगदी विस्तृत मार्गदर्शन या प्रक्रियेचं केलेलं आहे. समजा एखादा विद्यार्थी फॉर्म भरताना त्यांनी चुकीची माहिती दिली आणि चुकला तर अशा विद्यार्थ्यासाठी काही तरतूद आहे? एकतर त्यांनी तो फॉर्म अप्रूव्ह केला नसेल तर तो स्वतःच एडिट करू शकतो. पण आपोआप आलेली माहिती जी असते ती एडिट होत नाही. पण अशा सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक ते कागदपत्र घेऊन शाळेमध्ये जायचंय. शाळेला त्यांनी अर्ज द्यायचा आहे आणि शाळेच्या अधिकाऱ्यांना तो फॉर्म एडिट करण्याची सोय दिलेली आहे. तर त्या एडिट माध्यमातून ती माहिती ते बदलू शकतात. मुंबईच्या बाहेरचे जे विद्यार्थी येतील ते ज्या गायडन्स सेंटरमधून त्यांनी पुस्तिका घेतली
त्या मार्गदर्शन केंद्रावर त्यांनी जायचं, त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ऍडमिशन घेताना काही रिझर्वेशन आहेत तर ती कुठली कुठली आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला काय काय कागदपत्र लागतील? तर एकतर संविधानिक आरक्षण आहे, म्हणजे जातीचं आरक्षण, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी SC ST या सगळ्या त्याच्यात येतील. तर एकतर याच्यामध्ये तुमच्या जातीचं सर्टिफिकेट जे असतं ते असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये गणण्यात आलेली जात असली पाहिजे. म्हणजे ती जात ओबीसी असेल तर ती उत्तर प्रदेश किंवा गुजरात ह्याच्यामध्ये नसली पाहिजे. हे सर्टिफिकेट मुंबईच्या कलेक्टरने दिलं असलं तरी त्याच्यात ते कशाच्या आधारे दिलंय तर ते महाराष्ट्रात ओळखली गेली असली पाहिजे. तर ते जातीचं असलं पाहिजे. किंवा जर मुलाकडे जातीचं सर्टिफिकेट नसेल प्रमाणपत्र तर तात्पुरत्या ह्याच्यासाठी शाळेच्या दाखल्यात जर ती जात लिहिलेली असेल तर त्याच्या बेसिसवर ते आरक्षण घेऊ शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त जी आरक्षण आहेत ती म्हणजे एक कला क्रीडाचं एक आरक्षण आहे 3% आणि 2%. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, त्याच्यानंतर बदली झालेले कर्मचारी किंवा सर्व्हिसमन एक्स सर्व्हिसमन म्हणजे सैनिक आजी माजी सैनिक, त्याच्यानंतर अपंग, असे विविध आरक्षण आहेत आणि प्रकल्पग्रस्त. आता या सगळ्या आरक्षणासाठी पुस्तकामध्ये आपण डिटेलमध्ये किंवा साईटवर जरी तुम्ही गेलात ते प्रत्येक आरक्षणासाठी कोणतं प्रमाणपत्र असलं पाहिजे अगदी विस्तृत दिलेलं आहे. तर ते प्रमाणपत्र घेऊन तिथे नुसतं आरक्षण पाहिजे हे म्हणून नाही चालणार, तुम्ही टिक करायचे जे आरक्षण पाहिजे ते. पण तुमचा फॉर्म सगळा भरून झाला आणि तुम्ही सबमिट केला की तिथे पेंडिंग स्टेटस येणार आहे. पेंडिंग स्टेटस एवढ्यासाठी की तुम्ही आरक्षण मागितले आहे पण ते आरक्षण तुमचं खरोखर आहे का, तर हे करण्यासाठी तुम्हाला शाळेत किंवा तुमच्या गायडन्स सेंटरमध्ये ती प्रमाणपत्र घेऊन जायला लागतील. आणि ती प्रमाणपत्र वैध असतील तर शाळा तुमचं आरक्षण मान्य करेल, नसेल तर तुम्हाला ज्या संवर्गात तुम्ही बसता त्या संवर्गात पाठवून देईल. बरोबर आहे. या फॉर्म भरताना एक महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे ते कॉलेजचे पर्याय निवडणं. तर विद्यार्थ्यांनी किती पर्याय निवडली पाहिजे आणि ते पर्याय निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी? पर्याय निवडताना एकतर पुस्तिकेमध्ये आपण मागच्या वर्षी जे कट ऑफ आहेत त्या संवर्गाचे ते दिलेले आहेत आणि ते 500 पैकी इथपर्यंत ऍडमिशन घेऊ शकता अंदाजे दिलेले 500 पैकी आहेत ते. तर तो अंदाज घेऊन साधारणतः असा म्हणजे इतक्या वर्षाचा अनुभव आहे की 1% फार तर पर्सेंटेज खाली येऊ शकतं. बहुतेक वेळेला वरच जातं, खाली येण्याची फार कमी प्रमाण असतं. तर तुम्हाला भरताना तिकडे प्रॉम्प्ट येईल की हे तुम्हाला मिळण्याची शक्यता नाही आहे, पण सिस्टम तुम्हाला भरू देईल. तर तुम्ही ते बघून ठरवलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही ते कॉलेज एडेड आहे का अनएडेड आहे ते बघितलं पाहिजे. नंतर पुस्तिकेमध्ये प्रत्येक कॉलेजमधले कुठले विषय उपलब्ध आहेत हे पण दिलेले आहे. अर्थात सर्व विषय सर्व मुलांना मिळतील असं नाही. जसे बायफोकलचे विषय आहेत म्हणजे कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स वगैरे किंवा IT किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जर्मन फ्रेंच रशियन ह्या भाषा असतात त्याच्यासाठी मुलं जातात. तर हे विषय लिमिटेड असतात. तर त्याचाही अभ्यास केला पाहिजे की आपल्याला पाहिजे असलेला विषय. दुसरं म्हणजे घरापासून किती लांब आहे, कारण तुम्ही 12वीची परीक्षा जी देता ती तुम्हाला कॉलेजच्या ॲड्रेसवर मिळते, तुमच्या घरच्या पत्त्यावर 12वीचं सेंटर अलॉट होत नाही. तर हाही विचार आपण केला पाहिजे की 12वीची परीक्षा आपल्याला तितक्या लांब जाऊन द्यायला लागेल, त्या कॉलेजमध्ये मिळेल असं नाही, त्याच्या आसपास. हे सगळं विचार केला पाहिजे. आणि एक जे आरक्षण राहिलं मग त्याच्यामध्ये मायनॉरिटी इन हाऊस आणि व्यवस्थापन ही पण आरक्षण आहेत. हे सर्व प्रवेश कॉलेज स्तरावर मात्र ऑनलाईन पद्धतीनेच. म्हणजे कॉलेजला जायचा फॉर्म भरायचा, तुम्हाला जर तिथे प्रवेश मिळाला तर तुमचे प्रवेश अपलोड व्हायला लागणार आहेत. म्हणजे प्रवेशाचा फॉर्मचा भाग 1 भरणं हे अनिवार्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या प्रवेश प्रक्रियेत येऊच शकत नाहीत. आपल्याला साधारणतः किती ऑप्शन्स देता येतील विद्यार्थ्यांना? 1 कॉलेज 2 कॉलेज असे किती ऑप्शन्स आहेत? किमान 1 आणि कमाल 10. 10 पर्यंत ऑप्शन देता येईल. आणि याची जी राऊंड प्रोसेस असेल ती कशी असेल, नेमके किती राऊंड होतील आणि राऊंड मध्ये विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत ऍडमिशनची वाट बघावी? तर ह्याच्यामध्ये मायनॉरिटी इन हाऊस आणि ज्या फेऱ्या आहेत ही 0 राऊंड ज्याला आपण म्हटलंय, म्हणजे 27 तारखेपर्यंत जोपर्यंत फॉर्म निश्चिती आहे आणि नंतर मग फॉर्म प्रोसेसिंग आहे 30 तारखेपर्यंत, तिथपर्यंत ह्याचे प्रवेश चालतील. त्याच्यानंतर ते चालतील पण फार कमी प्रमाणात. तर ती एक फेरी असेल आणि त्याच्यानंतर आपल्या केंद्रीय फेरीमध्ये 4 प्रवेश फेऱ्या असतील, दर आठवड्याला 1 या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आवश्यकता भासली तर दर 2 आठवड्याला 1 अशा 3 फेऱ्या असतील. आता ह्याच्यात कॉलेज जर तुम्हाला पहिलं मिळालं पहिल्या पसंतीचं तर तुम्हाला तिथे प्रवेश घेणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाल. आता बाहेर गेल्यानंतर काय होईल अजून निश्चित नाही. 2 ते 10 मध्ये तुम्हाला मिळालं तर तुम्ही घेणं बंधनकारक नाही. तुम्हाला जर ते कॉलेज नसेल घ्यायचं तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी थांबू शकता.
तर पुढच्या फेरीच्या वेळेला तुम्हाला तुमचा फॉर्म परत उघडून दिला जाईल. अच्छा. त्याच्यामध्ये आता ह्याच्यात अजून एक सांगायचं राहिलं की यावेळेला तुम्हाला फक्त एकाच स्ट्रीमसाठी अप्लाय करता येईल. अच्छा. म्हणजे कला वाणिज्य विज्ञान किंवा MCBC. MCBC ही 12वी नंतर अभ्यास थांबतो अशी स्ट्रीम आहे. तर एकाच ह्याच्यासाठी. पण तुम्हाला जर पहिल्या 2 ते 10 मध्ये जर थांबायचं असेल तर तुम्हाला पुढच्या फेरीसाठी तुम्हाला तुमचे ऑप्शन बदलता येतील. ऑप्शन बरोबर फॅकल्टी बदलता येईल. पण तुम्ही आता हे कशावर ठरवायचं आहे तर असं नाही की तुम्हाला आत्ता पहिल्या फेरीचं नाही मिळालं पहिल्या प्रेफरन्सचं तर पुढच्या वेळी दुसरं पहिल्यावर जाईल याची काही गॅरंटी देता येत नाही. कारण किती प्रवेश दिले गेले पहिल्या फेरीत आणि तुमचा संवर्ग काय या सगळ्याशी निगडीत असेल. हो बरोबर. तर तुम्हाला कॉलेज पाहिजे की विषय पाहिजे ठरवायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण प्रवेश प्रक्रियेसाठी गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक त्याचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत परंतु एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर 11वीच्या ऍडमिशन बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील प्रश्न असतील तर आम्हाला विचारा. 022661600216 हे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय करिअर मंत्र. तुमच्या मनात 11वीच्या प्रवेश प्रक्रियेविषयी काही प्रश्न असतील तर 022661600216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. आता ठाण्यावरून राजेश नाईक आपल्यासोबत आहेत. राजेशजी स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की कट ऑफ लिस्ट जे आता तुम्ही मागच्या याच्यामध्ये दिलेलं आहे तर त्या याच्यामध्ये आणि आता प्रत्यक्ष याच्यामध्ये पण थोडंसं डिफरन्स येतो का असं म्हटलं तुम्ही. पण एका कॉलेजला मी विचारलं प्रत्यक्षात तर 86च्या ऐवजी तिकडे काहीतरी 66% एवढं कमी होतं आर्ट्सच्या कॉलेजचं. अच्छा. त्याच्यामध्ये असं असू शकतं एकतर ही मार्क कॉलेजेसनीच भरलेली आहेत पण असं असू शकतं की मागच्या वर्षी 4 फेऱ्या ह्या रेग्युलर फेऱ्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण सप्लिमेंटरी राऊंड रन केल्या होत्या. तर त्या सप्लिमेंटरी राऊंडमध्ये 4-5 ॲडमिशन्स झाल्या होत्या उरलेल्या जागांवर. तर त्या सप्लिमेंटरी राऊंडच्या शेवटच्या 5व्या राऊंडमध्ये दिलेली ॲडमिशन असेल त्याचे त्यांनी तुम्हाला कट ऑफ सांगितले असतील. पण आपण साधारण 4थ्या राऊंडच्या एंडचे दिलेले आहेत कारण मेजर ॲडमिशन 4थ्या राऊंडच्या एंडला झाले होते. अच्छा. आपल्याला आणखी एक फोन आहे. पुण्याहून राजाराम बोलतायत. राजारामजी स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. हा सर, माझ्या मुलीने 10वीची परीक्षा दिली होती. त्याच्यामुळे तिला एका विषयामध्ये 22 मार्क पडले होते आणि त्याच्यामध्ये AT-KT लागलेले. अच्छा. AT-KT लागलेले सर. तर मग AT-KT वाल्यांनी कधी फॉर्म भरायचा? AT-KTचे जे फॉर्म आहेत हे आपण साधारणतः जुलैची आत्ता जी परीक्षा चालू आहे या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर भरायला सांगतो. कारण जर विद्यार्थी जुलैच्या परीक्षेला बसून पास झाला तर मग AT-KTचा प्रश्न येणार नाही. अन्यथा AT-KTचे ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यावर आपण जुलैच्या परीक्षेच्या निकालानंतर फॉर्म भरायला देणार आहोत. अच्छा. म्हणजे जे नापास झालेले विद्यार्थी किंवा AT-KT लागलेले अशा विद्यार्थ्यांना जुलैमध्ये पुन्हा फॉर्म प्रवेश भरता येईल त्यावेळेस त्यांना भरायला देऊ. अच्छा. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः ही राऊंड होतील 1, 2, 3 राऊंड. तर विद्यार्थ्यांना समजा आपल्या पसंतीचं कॉलेज पहिलं नाही मिळालं आणि 3ऱ्या 4थ्या पसंतीचं कॉलेज मिळालं तर अशा वेळेला दुसऱ्या राऊंडसाठी थांबायचं का विद्यार्थ्यांनी? ह्याच्यामध्ये असे दुसऱ्या राऊंडसाठी थांबायला हरकत नाही. पण जर तुम्ही एखादा विषय घ्यायचं ठरवलंय की कॉलेज घ्यायचं ठरवलं हे बघा. जर तुम्ही विषय घ्यायचं ठरवलं असेल तर मग कॉलेजची जास्ती वाट पाहू नका. कारण तुम्हाला समजा 3ऱ्या फेरीत एखादं कॉलेज लागलं तर जे बायफोकल विषय आपण उदाहरण इलेक्ट्रॉनिक्स घेऊया. या विषयाच्या जर तिथे 100 सीट असतील तर त्या पहिल्या राऊंडच्या अंतित संपलेल्या असतील. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत कॉलेज लागेल तोपर्यंत तिथल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सीट संपलेल्या असतील. जर तुम्हाला ते कॉलेजेस पाहिजे असेल तर ठीक आहे. पण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा हट्ट असेल तर मग तुम्ही जास्ती फेऱ्यांसाठी थांबू नका. कारण हे सगळे जे ठराविक विषय असतात ते पहिल्या 2ऱ्या फेरीतच संपून जातील. त्यामुळे ह्याच्यावरनं तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला नेमका कॉलेज पाहिजे की विषय पाहिजे. अच्छा. आपल्याला आणखी एक फोन आहे. शीतल बोलतायत मुंबईवरून. शीतल स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. सर, मला हे विचारायचं आहे की जी कट ऑफ लिस्ट लागलेल्या आहेत काही कॉलेजच्या त्या 80च्या वरती आहेत आणि काही आहेत ते अगदीच कमी आहेत म्हणजे 240, 200 वगैरे अशा याच्यामध्ये. आणि माझ्या मुलाचे 368 आहेत मार्क. मग अशा मुलांना जर चांगली कॉलेजेस असं घ्यायचं असेल आपल्याला डिग्री कॉलेज वगैरे तर मिळतच नाहीये ना. मग अशा मुलांनी काय करावं? नाही, त्याच्यामध्ये आता तुम्ही जे म्हणताय की 240 वगैरे जे आहे हे तर तुम्ही एकतर संवर्ग बघा कोणता आहे. कारण संवर्ग जे रिझर्वेशन असतात तिथे काही वेळेला कमी झालेले असतात कट ऑफ कारण लिमिटेड मुलं असतात. पण तुम्ही जे म्हणताय की कॉलेज मिळणार नाही असं होणार नाही. कारण मागच्या वर्षी सगळ्या प्रक्रियेनंतर 4थ्या प्रक्रियेनंतर फक्त 13 मुलं प्रवेशाविना राहिली होती. नंतर ज्या सप्लिमेंटरी राऊंड झाल्या त्या काही कारणामुळे झाल्या. पण असं होणार नाही कारण आत्ता मागच्या वर्षी जवळजवळ 35,000 सीट सरप्लस आहेत शासनाकडे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही असं होणार नाही. अच्छा. आणि जेव्हा फॉर्म विद्यार्थी भरत असतो तेव्हा
त्यांनी तिथे आपल्याला कुठल्या ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं हे नमूद करणं आवश्यक असतं का, आणि त्याच्यामध्ये कसे बदल करता येतात नंतर? नाही, मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आत्ता आर्ट, सायन्स, कॉमर्स म्हणजे वाणिज्य, विज्ञान किंवा कला किंवा MCBC यापैकी एक ब्रांच घ्यायची आहे. अच्छा. जर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये ब्रांच बदलायची असेल तर तुम्हाला बदलायची परवानगी आहे. अच्छा. अर्थात पहिला राहिला तर तुम्हाला घ्यायलाच लागेल. पण तुम्ही पुढच्या फेरीत जर थांबलात तर पुढच्या फेरीत तुमचे सगळे ऑप्शनही बदलू शकता आणि तुमची ब्रांच पण बदलू शकता. अच्छा. आणि सायन्समध्ये समजा एखाद्याला PCMB वगैरे त्याच्यामध्ये जर का काही बदल करायचा असेल तर ती पद्धत कशी आहे आणि त्यासाठी काय करावं लागतं? नाही, आपण जे सायन्सचे विषय आहेत हे ऑनलाईनमध्ये दिले जात नाहीत. ऑनलाईनमध्ये फक्त तुम्हाला सायन्सचा प्रवेश दिला जाईल. अच्छा. त्याचे जे विषय आहेत ते तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन त्याची मेरिट लिस्ट कॉलेज लावेल उपलब्ध जागेंवर, तर तुम्हाला तिकडेच जाऊन ते प्रवेश घ्यायचे आहेत. पण कोणत्या कॉलेजमध्ये कोणते विषय आहेत हे पुस्तकात नमूद केलेलं आहे. आणि बायफोकलचे विषय जे आहेत त्याचे सीट्स पण नमूद केले आहेत, किती सीट्स आणि किती फी, म्हणजे ते बघून तुम्ही ठरवलं पाहिजे टोटल स्ट्रेंथ किती आणि त्या विषयाची स्ट्रेंथ किती. अच्छा. आणि त्या कॉलेजमध्ये रिझर्वेशन काय आहे. ओके. आपल्याला पुढचा फोन आहे शिर्डीवरून साईनाथ जगताप बोलतायत. साईनाथ, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. साईनाथ, आवाज येतोय? मला वाटतं काही तांत्रिक कारणामुळे. हॅलो. हा, बोला बोला. हा सर, मला असं विचारायचं होतं की जे स्टेट बोर्ड आणि CBSE त्या मुलांना जे काही मार्क्स मिळालेले आहे, तर 11वीचा प्रवेश घेताना त्याचा काही विचार होतो का? नाही, SSCची जी मुलं आहेत त्यांना बेस्ट ऑफ 5 मार्कशीटवर आल्या त्याप्रमाणेच येईल. CBSEचे मार्कच मुळात 500 पैकी असल्यामुळे त्यांना 500 पैकी दिले जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त काही आपण वेगळं काही करत नाही त्यांच्यासाठी. अच्छा. यावर्षी विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना मार्क खूप मिळाले विद्यार्थ्यांना, तर त्याचा काही परिणाम ऍडमिशनच्या प्रोसेसवर होऊ शकतो? नाही, मी म्हटलं त्याप्रमाणे जागा भरपूर असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांची संख्या अप्लाय करणारी या जागांच्या पेक्षा कमी असल्यामुळे सर्वांना प्रवेश मिळेल निश्चित. मात्र आता कॉलेज कुठले मिळेल बघायला लागेल. हो. आणि आणखी एक प्रश्न आहे की साधारणतः काही पालकांची बदली होऊन ते इकडे मुंबईमध्ये येतात, काही बदली होऊन दुसऱ्या शहरामध्ये जातात. अशा वेळेला पालकांनी काय काळजी घ्यावी, त्यांनी फॉर्म कुठे भरला पाहिजे आणि तो कधीपर्यंत भरला पाहिजे? जे बदली होऊन आलेले पालक आहेत, एकतर त्यांची बदली ही 31 ऑक्टोबर 2016 किंवा त्याच्यानंतर झालेली असली पाहिजे. अच्छा. त्यांनी जवळच्या केंद्रावर जायचं जे त्याच्या घराचे असेल तिथे, आणि त्यांची बदलीची ऑर्डर, त्यांचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि इकडलं जॉईनिंग. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचं जे पाल्य आहे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, त्याचं किंवा तिचं 10वीचं जे शाळा आहे ही मुंबई रिजनच्या बाहेरची शाळा असली पाहिजे. अच्छा. तरच त्यांना या बदलीचा फायदा मिळेल, किंवा ज्या रिजनमध्ये असेल त्या रिजनच्या बाहेरची. आणि आपण जसं म्हटलं प्रवेश प्रक्रियेसाठी साधारणतः 4 फेरी होतात, तर त्या प्रत्येक फेरीसाठी विद्यार्थ्यांना तिथं जावं लागतं. त्यांना नेमकं कसं कळतं की तुमचं कॉलेज कुठलं आहे, तर त्यासाठीची प्रोसेस काय? त्यांच्या लॉगिन ID आणि पासवर्ड जे आत्ता त्यांनी वापरलं आहे त्या लॉगिन ID पासवर्डवरच त्यांना कुठलं कॉलेज अलॉट झालं आहे आणि किती नंबरच्या प्रेफरन्सचं हे तिथे येणार आहे. त्याच्याशिवाय SMS ची व्यवस्थाही असणार आहे. पण विद्यार्थ्यांनी SMS वर जास्त अवलंबून न राहता आपल्या लॉगिन ID पासवर्डनी कॉम्प्युटर ओपन करून त्याच्यामध्ये चेक करावं. प्रवेश घ्यायच्या वेळेस फी भरायच्यासाठी फक्त कॉलेजमध्ये जायला लागेल. अन्यथा तुम्हाला जर ऑप्शन बदलायचे असतील आणि थांबायचं असेल तर तुम्हाला कुठेही द्यायची जरूर नाही, सगळं आपल्या घरूनच करता येईल तुम्हाला. अच्छा. आणि एखाद्या विद्यार्थ्याने रिझर्वेशनसाठी आधी ॲप्लिकेशन दिलं, त्या फॉर्ममध्ये लिहिलं अमुक अमुक कास्ट किंवा त्याला दिव्यांग वगैरे जे काही सर्टिफिकेट असेल ते, आणि अचानकपणे समजा त्याला पुढे सर्टिफिकेट नाही मिळालं, तर अशा विद्यार्थ्यांचं काय होतं पुढे? मी म्हटल्याप्रमाणे 30 तारखेला हा डेटा फ्रीज होणार आहे. तर तिथपर्यंत जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरी तुम्ही शाळा किंवा गायडन्स सेंटरला जाऊन तशी रिक्वेस्ट करून, विनंती करून एडिट मोडमध्ये जाऊन त्यांच्याकडनं तुम्हाला हवा तो बदल करून घेता येईल. त्यानंतरही प्रत्येक फेरीच्या आधी 1 दिवस असा दिला जाईल तिथे तुम्हाला हे करता येईल. अच्छा. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना ती संधी आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमधल्या मॅनेजमेंट कोट्यामधनं ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा इन हाऊस कोटा असतो शाळेला अटॅच ज्युनियर कॉलेज असतं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फॉर्म भरणं आवश्यक आहे का, आणि त्यांचे राऊंड कसे होतील? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या 10 दिवसात साधारणतः सगळ्या कॉलेजमध्ये हे राऊंड होतील. अच्छा. आधी त्याच्या पूर्वीच होतील? म्हणजे आत्ताची सुरू झाली आहे प्रोसेस त्याच्यात, पण त्याच्यात पार्ट 1 भरणं आवश्यक आहे. कारण या ऑनलाईन प्रणालीमध्ये त्यांचे फॉर्म जे अपलोड करायचे आहेत, म्हणजे ज्यांचे उरतील सीट्स ते ऑटोमॅटिक या प्रणालीत येतील. आणि प्रत्येक विद्यार्थी ऑनलाईन असायला असेल तर त्यांना ते फॉर्म अपलोड करणं आवश्यक आहे. त्यामुळे शाळेत जाऊन त्यांनी प्रवेश घ्यायचे ते टाइम टेबल तिथेच बघायचं आहे. एक काळजी मात्र घ्यायची आहे, व्यवस्थापन किंवा इनहाऊस किंवा मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतलात आणि फी भरली तर तुम्ही बाकी सगळ्या केंद्रीय पद्धतीतनं बाहेर जाल. ओके.